यंदाची महाशिवरात्रीची जी रथयात्रा आहे, ती शेवटची रथयात्रा होणार आहे माझ्यासाठी. त्याच रथयात्रेत मी सोंग घेऊन जर का नाचलो, तर मग माझा नवस पूर्ण होईल. या वाक्यापासनं दशावतार या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. 2.5 मिनिटांचा ट्रेलर कसा सुरू झाला, कसा संपला कळलं देखील नाही आणि ही असते ब्रिलियंटली केलेल्या एडिटिंगची कमाल. त्याच्याचमुळे दशावतारबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. थंबनेलवरच मी असं लिहिलंय, की शेवटची संधी. आता ही शेवटची संधी मी का लिहिलंय ते व्हिडिओच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्यावर तुम्हा सगळ्यांना मी सांगणार आहे. पण सध्या बोलूया या संपूर्ण ट्रेलरबद्दल. आता बघा हा जो डायलॉग आहे दिलीप प्रभावळकर यांच्या मुखातून आपल्याला तो ऐकायला मिळतो आणि एकंदरीत एक अशी सिच्युएशन क्रिएट केली जाते ट्रेलरमध्येच, की आता जी येणारी महाशिवरात्र आहे, ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे पूर्ण चित्रपटासाठी. पूर्ण चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये ही महाशिवरात्र आपल्याला दाखवण्यात येईल, हा एक अंदाज आपण बांधू शकतो. कारण अशा पद्धतीच्या सिच्युएशन्स यामुळे क्रिएट केल्या जातात, की ते जे टेन्शन आहे, तो जो प्रेशर आहे, एक ॲज अ प्रेक्षक म्हणून आपल्यालाही तो फील व्हावा, की आपली पण एक आपसूक इच्छा निर्माण व्हायला लागते हे सगळं पाहत असताना, की बाबा रे दिलीप प्रभावळकर हा जो नायक आहे चित्रपटाचा, याची इच्छा आहे ना, याने एक नवस केलाय ना, की येणाऱ्या महाशिवरात्रीमध्ये रथयात्रेमध्ये सोंग करून नाचणं हे असं शेवटचं आता एक काय म्हणूया स्वप्न किंवा एक इच्छा त्याची प्रकट त्यांनी केली आहे. मग ही इच्छा त्याची पूर्ण होऊ दे रे महाराजा. कुठे ना कुठेतरी जाऊन आपणही ॲज अ प्रेक्षक म्हणून त्या महानायकासोबत जुळल्या जातो आणि त्याचमुळे त्याच्या इच्छा कधी आपल्या होतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि हीच असते ब्रिलियंट रायटिंगची कमाल. आता जसं मी म्हटलं हा माझा अंदाज आहे, की हे जे सुरुवातीचा सेगमेंट त्यांनी दाखवला ह्या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात आपल्याला पाहता येणार आहे. एकंदरीत प्लॉटची आयडिया आपल्याला वरवरून अशी कळते. एक गाव आहे, त्या गावात काही माणसं राहतात. त्या गावाच्याच लगत एक जंगल आहे. त्या जंगल तोडीसाठी काही जण आलेले आहेत. मग आता त्या जंगल तोडीला विरोध गावातली माणसं करतायत. ह्या सगळ्यांमध्ये काही मर्डर्स पण होतायत आणि गावातल्यांचं असं म्हणणं आहे, की गेली हजारो वर्षांपासून राखणदार हे जे त्यांचं दैवत आहे, हे दैवत त्यांची राखण करत आलेलं आहे आणि हे दैवत म्हणजे कातळा शिल्प जे आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. याच राखणदाराकडनं हे सगळे मर्डर्स होतायत. मर्डर्स ज्यांचे होतायत किंबहुना ती सगळी पापी माणसं आहेत, दुष्ट माणसं आहेत आणि त्याच्याचमुळे या राखणदार नक्की हा कोण आहे बाबा किंवा कोण मर्डर्स करतंय या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायला महेश मांजरेकर तिथे येतायत. एका दुसऱ्या गावावरनं त्यांची तिथे बदली झालेली आहे. एकंदरीत हा संपूर्ण प्लॉट आहे दशावतार या चित्रपटाचा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या टीझरपासूनच एक असं हलके-हलकेसे रूमर्स पसरायला सुरुवात झाली होती, की बाबा रे, हरिकथा ही जी एक तेलुगू वेब सीरीज आहे तर तिचा हा रिमेक आहे किंवा कांताराचा सुद्धा रिमेक आहे हा, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. सो मी आता तुम्हाला काही गोष्टी नक्कीच सांगू शकते, जे माझं वैयक्तिक मत आहे ते. आता बघा, संपूर्ण चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर हरिकथा संभवामी युगे युगे ही जी वेब सीरीज आहे ही पूर्ण वेब सीरीज मी पाहिलेली आहे आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी या सिमिलर मला वाटतायत. पण ती एक वेब सीरीज होती आणि हा एक चित्रपट आहे. त्याच्यामुळे फ्रेम टू फ्रेम ऑफिशियल रिमेक आपण म्हणूच शकत नाही. किंबहुना ते एक अत्यंत स्टुपिडिटीवालं एखादं वाक्य असू शकतं, असं मला वाटतं. आता येऊया कांताराबद्दल. कांतारामध्ये एक सिच्युएशन होती, की जंगल तोडीसाठी तिथले लोकं काही विरोध करतायत आणि त्यांचं जे दैवत आहे, तर ज्यावेळेला आपल्याला ते ऋषभ शेट्टीच्या अंगामध्ये ते येताना आपल्याला दिसतं, त्यावेळेला तो जो एक अख्खा सिनारिओ त्यांनी क्रिएट केलेला आहे, की वराह अवतार जे आहेत विष्णूंचे, तर ते त्यांचं रक्षण करत आलेले आहेत. म्हणून त्यांच्या त्या अवताराचं ते पूजा करतात. तर सिमिलर काइंड ऑफ सिच्युएशन आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळते. पण कांताराचा रिमेक अजिबातच नाहीये हा चित्रपट, हे मी तुम्हाला सांगू शकते. फक्त तो एक प्लॉट जो जंगल तोडायला माणसं आलेली आहेत आणि गावातली माणसं त्याला विरोध करताय बस. एवढा एक जो सबप्लॉट आहे चित्रपटाचा तो तिथे सिमिलर आपल्याला वाटतोय. आता येऊया परत एकदा हरिकथा या वेब सीरीजबद्दल बोलायला. ही वेब सीरीज मी ऑलरेडी पाहिली आहे. 6 एपिसोडची वेब सीरीज आहे. खूपच रट्टाळवाणे काही-काही एपिसोड्स आहेत. ती वेब सीरीज पाहतानाच माझ्या मनात असा विचार येत होता, की यार हे का दाखवलंय? हे नाही जरी दाखवलं असतं तरी चाललं असतं. खूपच ओव्हर एक्झॅज्युरेट केलंय. खूप स्लो बर्निंग ती वेब सीरीज तुम्हाला वाटते. पेशन्स लेव्हल खूप चेक करते आणि काही-काही ठिकाणी खूपच बालिश काही परफॉर्मन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. पण काही परफॉर्मन्सेस हे जेन्युइनली इतके बाप लेव्हलचे आहेत, की ती वेब सीरीज अजूनही माझ्या डोक्यात तशीच छापलेली आहे. आता ती वेब सीरीज पाहत असतानाच मला असं वाटत होतं, की यार याच वेब सीरीजचा एक 2.5 ते पावणे 3 तासांचा किंवा 3 तासाचा एक चित्रपटपणे बनवू शकले असते आणि कमालीचा स्क्रीन प्ले रचत हीच कथा ते दाखवू शकले असते. अँड बिलीव्ह मी त्याच्यानंतर दशावतारचा टीझर ड्रॉप झाला. बऱ्याच सगळ्या गोष्टी मला कळल्या. पण एकंदरीत मी हे तुम्हाला सांगू शकते, की सिमिलॅरिटीज नक्कीच आहेत. हरिकथा या वेब सीरीज सोबत दशावतार या चित्रपटाच्या. आता एकंदरीत चित्रपट आल्यानंतर आपल्याला बऱ्याच सगळ्या गोष्टींचा आणखीन उलगडा होणारच आहे. आता येऊया थंबनेलवरती. थंबनेलवर मी असं लिहिलंय, की शेवटची संधी. असं मी का म्हटलीये? कारण बघा, आता ना रिसेंट कुली हा चित्रपट रिलीज झालाय थिएटर्समध्ये. मी ज्यावेळेला हा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला गेले होते,
ऑफकोर्स मला माझा सिटीलाइट्स हिंदी या चॅनलवरती मी हिंदी चित्रपटांचे सुद्धा रिव्ह्यूज करते. त्याच्याचमुळे मी तो चित्रपट पाहायला ज्यावेळेला गेले होते, तेव्हा माझ्या आजूबाजूला खचाखच साऊथची माणसं आलेली होती. म्हणजे मग ती विविध लँग्वेजेसमधली असू शकतात. कारण कुली चित्रपटाची सगळ्यात मोठी USP तीच होती, की त्यांनी उपेंद्र यांना कास्ट केलं होतं, आमिर खानला कास्ट केलं होतं. म्हणजे त्यांनी विविध फिल्म इंडस्ट्रीजमधनं विविध ॲक्टर्स त्यांनी कास्ट केलं होतं. त्याच्यामुळे एक मिक्स क्राउड मला तिथे पाहायला मिळालं होतं. बट बिलीव्ह मी, उपेंद्र राव यांच्या एंट्रीनंतर ज्या टाळ्या शिट्ट्या वाजल्यात, रजनीकांतच्या प्रत्येक डायलॉग नंतर त्या टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या आणि त्या टाळ्या शिट्ट्यांचा तो जो माहोल होता ना, तो बघून गूजबम्स येत होते अंगावरती. ही ऑडियन्स मराठीत का नाही दिसत आपल्याला? ओके, आय अग्री. मी तुमच्याच बाजूने, डोंट वरी. मी मराठी मेकर्सच्या बाजूने तुमच्याशी भांडत नाहीये. मी ही गोष्ट तुम्हाला सांगते, की आय अग्री, की बावळट सिनेमे आपल्या माथ्यावरती आपटवले जातात दर महिन्याला. फालतूचे चित्रपट बनवले जातात मराठीमध्ये, ज्यांचं क्रिटिसिझम व्हायला पाहिजे, जे आपण करतोय. पण ज्यावेळेला चांगले दर्जेदार उत्तम सिनेमे बनतात ना, तेव्हा मग आपण त्यांना सपोर्ट करताना थोडंसं ना हात असा आखूड ठेवतो. तो हात असा आखूड न ठेवता बिनधास्तपणे आपण आपल्या नटांना साजरं केलं पाहिजे. आपले जे कलाकार आहेत त्यांना साजरं करता आलं पाहिजे थिएटर्समध्ये जाऊन. त्यांचा तितका उत्साह वाढवला पाहिजे, की हे धिस इज एक्झॅक्टली व्हॉट वी वर टॉकिंग अबाउट. हेच आम्हाला हवंय मराठी चित्रपटांमध्ये. हे तुम्ही सांगणार कसं? ज्यावेळेला फर्स्ट डे, फर्स्ट शो तुंबळ गर्दी होईल ना चित्रपटांना, तेव्हा मराठी मेकर्सपर्यंत तो मेसेज जाईल, की आम्हाला हे पाहिजे. आम्हाला फालतूचे बावट सिनेमे नकोयत. डबल मीनिंगची कॉमेडी, घाणेरड्या त्याच-त्याच बावटसारखी ॲक्टिंग करणारे काही ॲक्टर्स आणि त्या सगळ्या गोष्टी नकोयत आम्हाला. आम्हाला हव्या या पद्धतीच्या चित्रपटांच्या कथा. आम्हाला हवं या पद्धतीचं एक्झिक्युशन. आता दशावतारच्या ट्रेलरकडे जर का तुम्ही पाहिले तर तुम्हाला शेवटचा सीन दिसेल. दिलीप प्रभावळकर एक्झॅक्टली ह्या सीनबद्दल मी बोलते. आता या सीनमध्ये तुम्ही मेकअप बघा. अतिशय सुंदर काम केलंय मेकअप डिपार्टमेंटने. अतिशय सुंदर. जेवढं त्यांचं कौतुक करावं तितकं कमी. एडिटिंग बघा थ्रू आउट द ट्रेलर. म्हणजे कुठेच तुम्हाला सुसंगती आढळणार नाही. कंटिन्युएशन तुम्हाला दिसणार नाही आणि अतिशय बाप एडिटिंग केल्यामुळे ट्रेलर तुम्हाला गोंधळात पाडतो. इनफॅक्ट बरेच असे सीन्स आहेत जे हरिकथा या वेब सीरीजमध्ये नाहीये, कांतारामध्ये पण नाही, पण ते इथे आहेत. दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. सिनेमॅटोग्राफी बघा. म्हणजे जंगलातले जे सीन्स आहेत ना रात्रीचे, ते खूप रिअलिस्टिक वाटतायत. बिलिव्हेबल वाटतायत, कन्व्हिन्सिंग वाटतायत, की ओके हे रात्रीतलेच सीन आहेत. जबरदस्ती 5-6 वाजता शूट करून त्याला जबरदस्ती घाणेरडे कलर पॅलेट्स वगैरे वापरून कलर ग्रेडिंग करून त्याला रात्र बळजबरी केलेलं नाहीये. ओह माय गॉड! मला हा जो आनंद झाला ना दशावतारचा ट्रेलर बघून, तो मी शब्दात मांडू नाही शकत. बाप लेव्हलचा ट्रेलर आलेला आहे आणि बाप सिनेमा येतोय 12 सप्टेंबरला. ही तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी या चित्रपटाला मोठं करणं. हे मी आधीच तुम्हाला सांगतेय. तगडी फौज आहे कलाकारांची आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनफॉर्च्युनेटली आपल्या भारत देशामध्ये ना, एखाद्या कलाकाराला महान तो तेव्हाच बनतो ज्यावेळेला तो हे जग सोडून जातो. खूप सारे असे एक्झाम्पल्स आहेत, ज्या कलाकारांना हयातीमध्ये तितकंसं अप्रिसिएशन मिळालं नाही आणि आता ज्यावेळेला ते नाही आहेत आपल्या जगामध्ये, त्यावेळेला त्यांना अंडररेटेड, वेल डिझर्व्हिंग ॲक्टर, बाप ॲक्टर, तगडा ॲक्टर अशा सगळ्या व्याख्या दिल्या जातात. अशी सगळ्या शब्दांनी त्यांचं कौतुक केलं जातं. पण ज्यावेळेला ते हयातीत होते तेव्हा मात्र त्या कौतुकांची थाप वेळच्या वेळेला त्यांच्या पाठीवर नाही पडली आणि तेच मराठीत होतंय. दिलीप प्रभावळकर असा नट होणे नाही, हे मी तुम्हाला सांगते. असा नट होणे नाही. कुठलीही शेड बघा आत्तापर्यंत त्यांची पूर्ण चित्रपटांची रांग बघा तुम्ही. किती व्हेरियस शेड्स आहेत. जर या देशामध्ये कोणाला ॲक्टिंग शिकायची असेल तर दिलीप प्रभावळकर यांच्या विविध शेड्स त्यांना दाखवल्या पाहिजे, एक ट्युटोरियल म्हणून, असं मला वाटतं. दशावतार हा चित्रपट 12 सप्टेंबरला येतोय. माझी फर्स्ट डे, फर्स्ट शो, फर्स्ट प्रायोरिटी दशावतारच असणार आहे. बाकी 5 सप्टेंबरला द बेंगॉल फाइल्स हा सुद्धा चित्रपट येतोय. तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, विसरू नका. त्या चित्रपटानंतर 1 आठवड्याने हा चित्रपट येतोय. त्याच्यामुळे तेवढं तरी बरं आहे, की बॉलिवूडच्या किंवा कुठल्याच सिनेमामुळे या चित्रपटाला मार नाही बसणार. आता याच दिवशी आरपार नावाचा सुद्धा चित्रपट येतोय आणि बिनलग्नाची गोष्ट. तीनही सिनेमे उत्तम दर्जाचे वाटतायत. बघूया तुमची चॉईस काय? मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. शेवटची संधी आहे मंडळी, प्लीज या चित्रपटाला मोठं करणं तुमची, माझी, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.